गेल्या 2-4 महिन्यापासून आपण सर्वजण पाहतात की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे नावाचा एक माणूस लढा देत आहे. खरं पाहायला गेलं तर हा लढा सगळ्या महाराष्ट्राचा आहे. हा लढा सगळ्या जाती जमातीचा आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या यशापर्यंत मिळवण्याचा लढा आहे. आणि हा लढा मनोज जरांगे नावाचा माणूस एकटा लढत आहे. एकट्या माणसानं ही लढाई सुरू केली. हा मनोज जरांगे नेमका आहे तरी कोण? या मनोज जरांगेविषयी सगळ्या लोकांना कौतुक वाटायला लागलं. आणि आज त्या मनोज जरांगेच्या लढ्याला शेवटचा टप्पा, शेवटची अंतिम टप्प्यामध्ये त्याची लढाई आलेली आहे. सगळा महाराष्ट्र त्याच्यासोबत आज उभा आहे. संपूर्ण मराठवाडा, सगळा मराठा समाज त्याच्यासोबत उभा आहे. त्या मनोज जरांगेविषयी तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? मित्रांनो, 4-5 गोष्टी मी तुम्हाला मनोज जरांगेविषयी सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेगवेगळे व्हिडिओ मी बनवत असतो, परंतु आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे. कृपया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण सर्वांनी पाहिलं, टीव्ही चॅनलवरती मनोज जरांगे नावाचा एक माणूस आहे. दिसायला वाळला आहे. त्याची हेअरस्टाईल तर तुम्ही बघू शकता, त्याची गंध लावण्याची पद्धत बघू शकता, त्याच्या खांद्यावरती रुमाल भगवा बघू शकता. या माणसाने आंदोलनाच्या माध्यमातून सगळं सरकार हादरून सोडलं आणि आज त्या महाराष्ट्राने संपूर्ण मराठवाडा पिंजून टाकला. प्रत्येक गावात दौरा, प्रत्येक तालुक्यात दौरा आणि प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन या माणसाने पूर्ण मराठा समाज जागा केला. खरं पाहायला गेलं तर हे काम एखाद्या राज्यकर्त्याने करायला पाहिजे होतं. खरं पाहायला गेलं तर हे काम एखाद्या राज्यकर्त्याच्या हातून कधीच व्हायला पाहिजे होतं. परंतु जी गोष्ट भूतून भविष्यात ती झाली, ती आज एका मनोज जरांगे नावाच्या माणसाच्या हातून होत आहे. तुम्हाला एक सांगू का? ज्या टायमाला राजकीय लोक निष्क्रिय होता, त्या टायमाला समाजातला एक माणूस उभा राहतो आणि मनोज जरांगेच्या नावाने, मनोज जरांगेच्या रूपाने येऊन तो मराठा समाजासाठी लढा देतो. ही एक जगातली सगळ्यात मोठी क्रांती आहे. या ठिकाणी आपण जर कोणाला जातीच्या चष्म्यातून पाहत असाल तर हे चुकीचं आहे. आरक्षण ही सगळ्यांचीच गरज आहे. आरक्षणामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळतो, हा विषय नंतरचा आहे. परंतु मनोज जरांगे नावाच्या एका व्यक्तीने एवढी मोठी क्रांती केली, ही क्रांती बघण्यासारखी आहे. हा मनोज जरांगे मुळातला बीडमधला. पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे आईवडील आंतरवाली, सराटी, आंबड तालुक्यातल्या गावामध्ये आले. फार परिस्थिती बिकट होती. अडीअडचणीचा सामना त्यांनी केला. ऊसतोडीला जायचं होतं, ऊसतोडी केली, सगळं काही केलं. छोटासा मनोज आंतरवाली नावाच्या गावामध्ये आला आणि आंतरवाली गावामध्ये ते लहानाचे मोठे झाले. आणि मग पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या मनोज नावाच्या व्यक्तीनं हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली. बघा, आज ज्या माणसाचं यश आपल्याला पाहायला मिळतं, त्या माणसानं हॉटेलमध्ये काम केलं आणि हॉटेलमध्ये काम करत असताना पोटाची भूक भागवली. त्याच्या मनामध्ये प्रश्न आला, मी शिक्षण घेतलंय परंतु मला काही नोकरी लागत नाही. मनोज जरांगेचं शिक्षण झालं परंतु नोकरी लागत नाही. त्याला कारण होतं आरक्षण. मनामध्ये ही गोष्ट खटकली आणि ही गोष्ट खटकल्यावर त्यानं विचार केला की आपल्या मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणून त्या माणसानं हॉटेलमध्ये काम करत असताना अनेक मोर्चे काढायला सुरुवात केली. लहानपणापासूनच वेगवेगळ्या संघटनेमध्ये सहभाग घेतला. तरुण वयामध्ये शिवबा नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये मनोज जरांगेचं नाव 1 नंबरला आलं. आणि या माणसाने स्वतःच्या परिवाराची चिंता न करता रात्रंदिवस समाजासाठी लढला. आणि मग हळूहळू 2016 मध्ये त्यानं मराठा समाजासाठी अनेक प्रकारे काम करायला सुरुवात केली. आणि शेवटी 2023 मध्ये मनोज जरांगेनं आंतरवाली, सराटी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. त्याला वाटत होतं की आमच्या समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. एक ध्यानात ठेवा, समाज कोणताही असू द्या, जात कोणतीही असू द्या, आपल्या समाजाला, आपापल्या जातीला न्याय मिळवून देणं ही त्या समाजातल्या व्यक्तींची गरज असते. तुम्ही जर मराठा समाजात जन्माला आले असाल तर तुमचं काम आहे की मराठा समाजाचा उद्धार झाला पाहिजे. मराठा समाजासाठी तुम्हाला जेवढा करता येईल तेवढा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्ही जर धनगर समाजात जन्माला आले असताल तर तुमचं काम आहे की धनगर समाजासाठी आपल्याला जे करता येईल ते करता आलं पाहिजे. थोडक्यामध्ये वंजारी समाजामध्ये जर तुम्ही जन्माला आले असताल तर तुमचं काम आहे की वंजारी समाजासाठी मी काहीतरी करू शकतो. थोडक्यामध्ये आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. लोक म्हणतात जातीसाठी आपण माती खाल्ली पाहिजे. मनोज सारख्या एका व्यक्तीला वाटलं की राजकारणी लोक स्वतःचं पोट भरण्यात व्यस्त आहेत, त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही, समाजाच्या कोणत्याच प्रश्नावरती बोलायला तयार नाहीत. हे ज्यावेळेस त्याला कळालं
त्यावेळेस त्यांना आंतरवाली सराटी नावाच्या गावामध्ये आंदोलनाला सुरुवात केली आणि याच मनोज जरांगेचं आंदोलन ईश्वराच्या कृपेनं सक्सेस झालं, यशस्वी झालं आणि शेवटी अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी आले. एक सांगू का, कोणतीही गोष्ट जर घडायची असेल तर त्याच्यासाठी काही लोकांना वेदना सहन कराव्या लागतात आणि आंतरवाली सराटी गावामध्ये हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या वेदना काही मराठा बांधवांनी झेलल्या आणि त्या वेदना, त्यांचा त्रास महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचला आणि परिणामी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. आणि या माणसानं स्वतःच्या पोटापाण्याचा विचार न करता, स्वतःच्या लेकराबाळाचा विचार न करता रात्रंदिवस समाजासाठी झोकून दिलं. आणि याच माणसाने समाजासाठी काम करत असताना कुठलीही लाच, कुठलंही प्रतिबंधन आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता समाजाचं काम प्रामाणिकपणे केलं. याचा पुरावा म्हणजे आताची त्याची चालू असलेली धडपड. खरं पाहायला गेलं तर एवढे मोठे राजकीय लोक मिळाल्यावर त्याला 50-60 कोटी कोणीही देत होतं आणि तो शांत बसू शकत होता. परंतु या माणसाने काल बीडमध्ये सभा घेतली. सकाळचे 3 वाजता ही सभा संपली, रात्री 2:30 वाजता ही सभा सुरू झाली. मला खरं सांगा, कोणत्या राजकीय लोकांसाठी पैसे घेऊन एवढी लोक जमा होऊ शकतात? कधीच होऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे मनोज जरांगेसारखा माणूस ही समाजासाठी एक क्रांती आहे आणि या माणसाच्या पाठीमागं आज आपल्याला उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि या माणसाच्या पाठीमागं जर आपण उभं नाही राहिलो तर भविष्यात कोणीही आरक्षणावर बोलणार नाही, भविष्यात कोणीही आरक्षणाविषयी बोलणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी मिळून मनोज जरांगेच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे. कारण आता नाही तर कधीच नाही, एवढा मोठा त्या भावानं स्वतःचं आयुष्य आणि जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी प्रयत्न केले. आता सगळ्यांना गरज आहे, आपल्याला आंतरवालीला जायचंय. आंतरवाली सराटी या ठिकाणी होणाऱ्या सभेला आपल्याला उपस्थित राहायचंय आणि उपस्थित राहून त्या माणसाला पाठिंबा द्यायचा आहे. आणि हे जर आपण आता नाही केलं, तुम्ही म्हणताल आपल्याला काय करायचं, आपल्याला नाही पण आपल्या नातवंडांना, आपल्या पुढच्या पिढीला याचा नक्की फायदा होईल. आरक्षण मिळेलच हो, आरक्षण तर घेणारच, परंतु आपल्या माणसासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, जात कुठलीही असू द्या, जातीसाठी जर एखादा माणूस काम करीत असेल तर त्या माणसाच्या पाठीमागं आपण ठामपणे राहिलं पाहिजे. आज मराठा समाजाच्या पाठीमागं धनगर समाज उभा आहे, संपूर्ण ओबीसी समाज उभा आहे, मुस्लिम बांधव उभे आहेत, सर्व लोक, अनेक प्रकारची लोक ही मराठा समाजाच्या पाठीमागं उभे आहेत. परंतु आजही काही मराठी नेते, मराठी राजकारणी लोक समोरासमोर मराठा समाजाची बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्या लोकांना आपण निवडणुकीत जागा दाखवून देऊ, तो त्यांचा वैयक्तिक विषय. परंतु यावर्षी आपल्याला आरक्षण मिळवायचे आणि यावर्षी म्हणण्यापेक्षा दिनांक 15 तारखेच्या आत घटस्थापना स्थापन करण्याच्या आधी आपल्या गळ्यामध्ये आरक्षणाची माळ ही पडलीच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आंतरवाली सराटीला जायलाच पाहिजे आणि सर्वांनी सहपरिवार, सहकुटुंब आरक्षणासाठी, आपल्या परिवारासाठी एक दिवस आपल्या समाजासाठी आपल्याला द्यायचा आहे. आंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी जायचं आहे. मी स्क्रीनवर तुम्हाला तारीख आणि वेळ देत आहे. या दिवशी आपल्याला सभेसाठी उपस्थित राहायचं आहे आणि आपल्याला मनोज जरांगेचं भाषण सुद्धा ऐकायचं आहे.